क्वेश्चन बघा काय आहे. A coil has an inductance of 0.02 Henry and a resistance of 5 ohm. ठीक है. It is supplied with 100 volt 50 hertz AC supply. आणि काय determine the current taken by the coil. Also find the power factor. ठीक आहे. And power consumed by it. काय काय दिलंय सगळं नोट करूया. 5 ohm. त्यानंतर व्होल्टेज किती आहे 100 वोल्ट. त्यानंतर फ्रिक्वेन्सी किती आहे तर 50 हर्ट्ज. आणि काय दिलंय का नाही. आता काय काय फाइंड करायला सांगितलेलं आहे. टू फाइंड काय म्हणू आपण करंट टेकन बाय द कॉइल. आणि काय म्हटलंय ऑल्सो फाइंड पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर झाला PF अँड पॉवर कन्झ्युम्ड बाय इट. ऍक्च्युअल पॉवर कन्झ्युम्ड म्हणजे आपण P म्हणतो. आपल्याला 3 प्रकारचे पॉवर माहित आहेत, पण आपण फक्त ऍक्च्युअल पॉवर म्हटलं तेव्हा फक्त आपण बघणार आहे P. ठीक आहे. काय करणार सगळ्यात पहिला काय फाइंड करतो आपण नेहमीप्रमाणे. सगळ्यात पहिला ओमेगा फाइंड करा. 2πfL. ठीक आहे. आता हे मल्टिप्लाय किती मिळते बघा. सॉरी 2πf आपल्याला फक्त ओमेगा म्हटलेला आहे. हा परत नेहमीसारखा 314 मिळेल. त्यानंतर फाइंड करणार सगळ्यात पहिला XL. बरोबर सानिका. XL काय मिळणार ओमेगा L. याला इंटू 0.02 28 6.28. ठीक आहे. हा मिळाला XL. आता सगळ्यात पहिला आपण फाइंड करतो Z. R प्लस J XL. काय मिळणार R किती आहे 5 प्लस J पुन्हा XL किती आहे 6.28. हा झाला Z. ठीक आहे. पुढा करा फाइंड लगेच. पोलर मध्ये फाइंड करा. पोल टाइप करून 5, 6.28 ब्रॅकेट क्लोज करा. काय मिळते सांगा. बर. आणि अँगल सगळ्यांचं सेम मिळते का बघा. 8.03 आणि अँगल काय मिळालं 51.47. बाकीच्याने पण सांगा. सानिका बरोबर मिळालेला आहे. 8.03 सगळ्यांना सेम मिळालंय का. ठीक आहे. हा झाला अँगल. ठीक आहे. वैदिला पण 51.47 मिळालाय म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. श्रुतीला पण मिळालेला आहे. सगळ्यांना सेम मिळालं. ठीक आहे बरोबर आहे. आता झेड मिळाला. यातनं पण फाइंड करूया. काय करायचं बघा आपल्याला. काय म्हटलं स्टेप नेहमी झेड झाला तर V आणि झेड आहे आपल्याला I फाइंड करू शकतो. I चा फॉर्म्युला I इज इक्वल टू V/Z. किती मिळते V किती आहे 100 डिवाइड बाय फक्त मॅग्निट्यूड पार्ट घ्या झेडचा 8.03. किती मिळते सांगा. $12.45. गुड. सानिका वैदेही दोघींना सेम मिळालंय. श्रुतीला पण सेम मिळालंय म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे. हा मिळाला करंट. हा तुमचा फर्स्ट आन्सर होता. बघा इथे तुम्हाला पहिला करंट म्हटलं होतं. करंट फाइंड केलाय. नेक्स्ट आता पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो डायरेक्ट म्हणूया आपण cos phi. ठीक आहे. आणि फाय किती आहे बघा इथं झेड मध्ये अँगल दिसतंय. आता झेडचा अँगल जो आहे
तो पॉझिटिव्ह आहे, मग त्याच्या उलट करंटचा अँगल असणार आहे नेहमी. म्हणजेच झेड मधला अँगल हा आपल्याला लिडिंग अँगल दिसतोय, तर पॉवर फॅक्टर काय असणार आहे, करंटचा असणार आहे, मग लॅगिंग, म्हणजेच पॉवर फॅक्टर असेल लॅगिंग. हे एक आणखी एक मित्र लक्षात ठेवा. कॉस 57.47 किती मिळत आहे? काय मिळाला? कॉस 57.47. अरे किती वेळ लागते टाईप करायला? 0.622. वैदेही सानिका दोघांचं सेम आहे. लिडिंग का लॅगिंग? लीड का लॅग? सर परत सांगा. ठीक आहे, 1 मिनिट, हा संपूया आणि लगेच तुम्हाला सांगतो लगेच. ठीक आहे, लॅग. बघा आता सांगा मला, मी लॅग कशावरनं म्हटलं? दोन तीन कारण आहेत. एक कारण काय म्हटलं आपण, RL सर्किट आहे. RL मध्ये काय म्हणतो आपण, करंट लॅग करतो, म्हणून काय झाला, पॉवर फॅक्टर लॅगिंग झाला. दुसरं काय, आता समजा RL सर्किट काय आपल्याला माहित नाही, डायरेक्ट आपल्याला झेड व्हॅल्यू माहित आहे. झेडचा अँगल बघायचं, काय दिसतो? झेडचा अँगल पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे काय, याचा अर्थ काय बघा, सिंपल लक्षात घ्या. झेड म्हणजे काय असतो, V/I असतो. बरोबर, म्हणजे झेडचा अँगल पॉझिटिव्ह म्हणजे व्होल्टेज लॅग करतोय, म्हणजे करंट काय म्हणणार, लॅग. सॉरी, व्होल्टेज लीड करतोय म्हणजे करंट लॅग करणार. बरोबर, झेड म्हणजे V/I असतो, म्हणजे काय म्हणतो आपण, V वरती V आहे आणि खाली I आहे, म्हणजे V/I म्हणजे V चा अँगल मायनस I चा अँगल केला जातो आणि तरी पॉझिटिव्ह मिळाला. याचा अर्थ व्होल्टेज लीड करतोय करंटला, म्हणजेच करंट लॅग करतोय, मग इथे अँगल पॉझिटिव्ह तर पॉवर फॅक्टर लॅगिंग, इथे अँगल निगेटिव्ह झेड मध्ये तर म्हणणार आपण पॉवर फॅक्टर लिडिंग. ठीक आहे, हे पण एक लक्षात ठेवा. कळलं का? पर्यंत कळलं असेल. आणि काय पाहिजे यामध्ये आता आपल्याला, अजून करायला आता लास्ट पार्ट म्हणजे पॉवर पाहिजे. पॉवरचा फॉर्म्युला काय? अगेन P इज इक्वल टू VI cos phi. ठीक आहे, किंवा आपण VI आणि पॉवर फॅक्टर किती आहे, V आहे 100, I आहे आता फाइंड केलं 12.45 आणि हा आहे 0.622. किती मिळाला सांगा? $774.39 वॅट. बरोबर. ठीक आहे, तर हा होता आपला, हा सगळा झाला आन्सर. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन होता पॉवर बद्दल विचारला होता, आणि विचारला होता पॉवर फॅक्टर बद्दल, आणि विचारला होता करंट बद्दल. ठीक आहे, तर हा झाला तुमचा आन्सर. कळलं सगळ्यांना? बरं, श्रुती डाऊट होता, पुन्हा एकदा बघूया. बघा, ओमेगा म्हटलं आपण 2πf, यातनं हा मिळाला ओमेगा. एक्सेलचा फॉर्म्युला OL, व्हॅल्यू पुट केला, मिळाला हा पार्ट. झेड म्हणजे म्हणतो आपण R+JXL. मग हे कॅल्क्युलेट कसं करायचं म्हणतो आपण, पोल टाका 5,6.28, तुम्हाला आन्सर मिळेल 8.03. अँगल पार्ट पाहिजे काय करणार, जो आन्सर हा 8.03 मिळाल्यावर अल्फा दाबून टॅन बटन प्रेस करायचं आणि इक्वल टू केल्यावर तुम्हाला हा पुढचा अँगलचा पार्ट दिसेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला मिळालं होतं झेड. झेड मधलं काय म्हणतो आपण, हा म्हणजे ऍक्च्युअल मॅग्निट्यूड, म्हणजे इथून पुढे आपण जिथं झेड लागेल तेव्हा झेडला हा व्हॅल्यू वापरणार, आणि हा असेल अँगल म्हणजे फाय. आयचा फॉर्म्युला काय, V/Z. V माहित आहे आपल्याला 100, झेड आता फाइंड केले 8.03, पुट केला, मिळाला तुम्हाला I. ठीक आहे, आणि तेच अँगल इथे किती आहे, फाय आहे अँगल, तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय, कॉस फाय. कॉस फाय किती असतो तर 0.622. ठीक आहे, झालं. मग आता तर तसंच पॉवरचा फॉर्म्युला VI cos फाय, पुट केला, व्हॅल्यू मिळाला, आणि पॉवरचा युनिट वॅट असतो. झाला आन्सर. सगळ्यांना क्लिअर आहे का? कळलं असेल तर येस म्हणा, नसेल तर रिपीट म्हणा. येस, ठीक आहे, गुड, सगळ्यांना कळलेलं आहे. नेक्स्ट काय बघा आता, अँड AC सर्किट ड्रॉज अ करंट ऑफ 0.5 एम्पियर. ठीक आहे, बरं हे एक बघूया आपण, काय काय दिलं गिवन. ठीक आहे, क्वेश्चन तुम्ही वाचताय.
गिवन दिलाय काय करंट. करंट किती आहे 0.5 एम्पियर. आणि काय दिलाय पॉवर फॅक्टर लॅग. लॅग म्हणजे काय ओळखायचं सर्किट इज इंडक्टिव्ह. ठीक आहे म्हणजे करंट इथं काय म्हणणार आपण साहजिकच लॅगिंग असणार आहे. जसा पॉवर फॅक्टर तसा करंट. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. व्होल्टेज दिलाय 230 वोल्ट. फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. ठीक आहे आणि काय काय फाइंड करायचं आपल्याला टू फाइंड इम्पेडन्स झेड, नंतर हा आर आणि काय पाहिजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय एक्स एल. ठीक आहे अँड काय पॉवर इन द सर्किट. ठीक आहे जेव्हा एकच पॉवर म्हटलं असेल तेवढा आपला हा पॉवर काढायचा. जर स्पेसिफिकली म्हटलं असेल ॲपरंट पॉवर किंवा काय म्हटलं असेल रिॲक्टिव्ह पॉवरचा तेव्हा तो पार्ट फाइंड करायचा. नाहीतर बाकीच्या वेळी नॉर्मली आपला हाच फाइंड करायचा. पुन्हा ओमेगा मी आता डायरेक्ट लिहितो चालेल ना. तुम्हाला माहित आहे आता जेव्हा जेव्हा 50 हर्ट्ज आहे तेव्हा नेहमी एवढाच असणार आहे 314. मी डायरेक्ट लिहितो. फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. एक्सेल किती आहे ओमेगा एल किती मिळणार एल किती आहे अच्छा आपल्याला माहित नाही काय सॉरी. ओमेगा फक्त फाइंड करून ठेवलाय. आपल्याला काय काय फाइंड करायचं बघा. एक्सेल आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे मग आपलं स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. एक्सेल नंतर आपण काय फाइंड करत असतो झेड. झेड कसं फाइंड करणार झेड इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही किती आहे 230 डिवाइड बाय आय किती आहे 0.5 किती मिळेल मग 1/2 म्हणजे 2 म्हणजे 460. बरोबर हे कळलं का सगळ्यांना कळलं असेल. पुढं म्हणजे आता पहिला पार्ट झाला. आता आर फाइंड करायचा आहे. आता आर फाइंड करायचा आहे पण तुम्हाला काय काय माहित आहे बघा. झेड मध्ये तुम्हाला एक्सेल माहित नाही नाही तुम्ही डायरेक्ट फाइंड केला असता. पण तुम्हाला आता आर फाइंड करायचं काय करणार काय काय दिले बघायचं. आठवा पॉवर फॅक्टरच्या कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये आर आहे का बोला. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय काय आहे एक म्हटलं होतं आपण कॉस फाय बरोबर सानिका आर अपॉन झेड म्हणतो आपण आर अपॉन झेड. आर किती आहे तेच आपल्याला फाइंड करायचं. मग याच्यावरनं काय म्हणणार आर इज इक्वल टू झेड इंटू पॉवर फॅक्टर म्हणजे झेड किती आहे 460 इंटू पॉवर फॅक्टर किती आहे 0.707 किती मिळते बघा. therefore R is equal to किती मिळते 325.22 ओहम. बाकीचे पण सॉल्व करा रे. वैदेही आणि सानिका दोघांचंच आन्सर दिसत आहे. बाकीचे आहेत ना का दोनच आहेत आज गुड. श्रुतीचा पण आन्सर आलाय. दिग्विजय आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे आर मिळाला 325.22. आता एक्सेल कसं फाइंड करणार एक्सेल कसं फाइंड करणार. आता काय म्हणतो आपण इथं हा फॉर्म्युला वापरा कोणता झेड स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सेलचा स्क्वेअर. ठीक आहे आपल्याला फाइंड करायचा आहे एक्सेल स्क्वेअर. मग एक्सेल स्क्वेअर इज इक्वल टू झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. झेड किती आहे करा डायरेक्ट झेड स्क्वेअर. झेड किती फाइंड केलं आपण 460चा स्क्वेअर 460चा स्क्वेअर मायनस आर किती आहे 325.22चा स्क्वेअर किती मिळतोय बघा.
काय मिळतंय 460चा स्क्वेअर मायनस 325.22चा स्क्वेअर. टेन 31.95. ठीक आहे. आणि हा झाला तुमचा काय तर एक्सेल स्क्वेअर झाला. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे एक्सएल. एक्सेल किती मिळेल? सेमच मिळाला काय 325.32. 32 आहे का 22 आहे? अच्छा, मगाशी 32 म्हणजे वरती पण माझी 325.32 मिळाला काय? हा पण 32 मिळालाय, हा पण 32 मिळालाय. ठीक आहे, हा मिळाला 325.32. हा झाला एक्सेल. आता काय राहिलं आपलं, काय फाइंड करायचं राहिलं तर फक्त पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय, VI cos phi म्हणजेच काय होणार, V आहे 230 इंटू I आहे 0.5 इंटू cos phi म्हणजे पॉवर फॅक्टर आहे 0.707. किती मिळालं बघा, 231/2 म्हणजे ठीक आहे 81.305 युनिट झाला वॅट. सगळ्यांचं बरोबर आलंय, सगळ्यांचं सेम आलंय म्हणजे बरोबर आहे. ठीक आहे, हा असेल आन्सर. कोणाला काही डाऊट आहे का? कोणाला काही डाऊट आहे का? नो. झेड फाइंड केला, हा तुमचा आन्सर. आर फाइंड केला, हा आपण एक्सेल फाइंड केला, आणि शेवटी हा पॉवर फाइंड केला. ठीक आहे, हा झाला तुमचा आन्सर. तर सगळ्यांना कळेल आहे. फोटो वगैरे मारून घ्या, सॉल्व करायला जाऊ नका, वेळ लागेल. आपण जास्त प्रॅक्टिस इथे करू, नंतर मग तुम्ही सॉल्व करत बसा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. A choke coil is connected to 240 volt AC supply. When frequency of supply is 50 Hz and ammeter is connected in series with choke coil, reads 60 ampere. When frequency is 100 Hz, it reads 40 ampere. Calculate resistance and inductance of the coil. ठीक आहे, बघा आता हा थोडा तुम्हाला जरा क्रिटिकल वाटेल, काय अवघड नाही, सोपं असते सगळं. ठीक आहे, आता काय बघा, चोक कॉईल. चोक कॉईल म्हणजे काय असतं, त्यामध्ये कॉईल म्हटले लक्षात ठेवायचं, त्यात फक्त इंडक्टन्स नसतो, तर त्यामध्ये रेजिस्टन्स आणि इंडक्टर मिळून झाला असतो तिथं कॉईल तयार. ठीक आहे, म्हणजे कॉईल म्हणजे थोडक्यात एक RL सर्किट असतो. आता काय म्हटलंय, चोक कॉईल कनेक्टेड टू 240 वोल्ट AC सप्लाय, म्हणजे इनिशियली व्होल्टेज काय म्हटलेलं आहे 240 वोल्ट. ठीक आहे, आणि काय म्हटलं, फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय इज, जे पहिल्या केसला मग मी याला F1 म्हणतो. ठीक आहे, F1 किती आहे, इज इक्वल टू म्हटलेलं आहे 50 हर्ट्ज. काय म्हटलं, एमीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ चोक कॉइल, रीड 60 एम्पियर. म्हणजे हा करंट कुठला करंट आहे, हे काय म्हटलेलं बघा. अँड एमीटर कशासाठी वापरतो आपण, करंट मेजर करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात काय, RL सर्किटला सिरीज मध्ये आपण एक एमीटर जोडला, म्हणजे थोडक्यात तो तुमचा RL सर्किटचा पूर्ण करंट सांगत आहे. तर तो करंट किती आहे म्हटलेला आहे, त्याला म्हणलं आपण किती आहे करंट, 60 एम्पियर. ठीक आहे, म्हणजे हा पहिला कंडिशन. पुढे काय म्हटलंय, जेव्हा फ्रिक्वेन्सी असेल किती म्हणूया आपण
F2 जेव्हा फ्रिक्वेन्सी किती असेल, किती 100 हर्ट्ज, ठीक आहे, तेव्हा करंट किती आहे, 40 एम्पियर. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे. आता लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सी चेंज झाला, करंट चेंज झाला, पण रेजिस्टन्स आणि इंडक्टरचा व्हॅल्यू काही चेंज होणार आहे का, नाही. तो कॉम्पोनंट आहे, तो नेहमी तेवढाच व्हॅल्यू जाणार, तो काही चेंज होणार नाही. त्यामुळे तुम्हाला फाइंड करायचा आहे, तुम्हाला जो फाइंड करायचा आहे आर आणि एल, तो दोन्ही केसला सेमच असणार आहे. फक्त व्हॅल्यू चेंज होईल कोणाचा, तर झेडचा चेंज होईल, कारण झेड मध्ये एक्सेल असतो, एक्सेल मध्ये ओमेगा असतो, ओमेगा मध्ये फ्रिक्वेन्सी असतो, त्यामुळे हे पार्ट चेंज होणार. त्याचबरोबर झेड म्हणजे व्ही अपॉन आय म्हणतो आपण. ठीक आहे, तर आता पहिला केस बघूया. तेव्हा आपण काय म्हणाला, फर्स्ट केस. फर्स्ट केस मध्ये काय बघा, इथं काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी किती आहे 50 हर्ट्ज आणि करंट किती आहे 60 एम्पियर. मग पहिल्या केसला झेडचा फॉर्म्युला काय असतो, झेड इज इक्वल टू, पुन्हा आपण म्हणतो आर प्लस जे एक्सेल, पण इथं पुन्हा इथं तो पार्ट काय नाही, म्हणून पहिला झेड फाइंड करूया, व्ही अपॉन आय. ठीक आहे, आता इथं काय म्हणणार, हा I1 आणि या झेडला पण आपण म्हणूया Z1. मग काय मिळेल इथं, Z1 इज इक्वल टू व्ही आहे 240, आय आहे 60, म्हणजे मिळाला 4. ठीक आहे, आता याच्यावर आपण आपल्याला आर आणि एल पाहिजे, मग रिलेशन काय होणार, Z2 इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल स्क्वेअर. म्हणजे आता Z1 स्क्वेअर किती आहे 16, लिहूया रिलेशन, Z2 इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सेल, इथे एक्सेल 1चा स्क्वेअर होणार. मग आपण काय करूया, याला स्प्लिट करूया. म्हणजे काय बघा, Z2 किती आता 16, ठीक आहे, आर स्क्वेअर किती आहे, आर स्क्वेअर आपल्याला माहित नाही, जो आपल्याला फाइंड करायचा आहे, प्लस एक्सेल स्क्वेअर, एक्सेल म्हणजे काय, ओमेगा एल. इथं आपण वाटल्यास पहिला ओमेगा फाइंड करू, ओमेगा 1 काय मिळणार, 2 पाय इंटू F1, तो इथे F1 असणार आहे, तर सेमच आहे, म्हणजे हा असणार 314 रेडियन पर सेकंद. ठीक आहे, मग इथे काय म्हणतात, हा 314चा स्क्वेअर किती मिळते बघा, एक्सेल म्हणजे काय, ओमेगा इंटू एल ना, बरोबर, ओमेगा इंटू एल. ओमेगा किती आहे आता इथं 314, 314चा स्क्वेअर किती मिळतोय बघा, अरे कॅल्सीवर का नाही 3, 1 आणि 4 टाईप करा आणि स्क्वेअरचा बटन प्रेस करा, मिळेल आन्सर 98596. पुढं काय म्हणणार, एल स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला तुमचा पहिला इक्वेशन 98596. ठीक आहे, सगळ्यांचा आन्सर सेम मिळाले, याला म्हणू आपण इक्वेशन 1. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल, कळलं का इथपर्यंत, इथपर्यंत कोणाला काही कळलं नाही, म्हणजे सगळ्यांना कळलं का, येस. ठीक आहे, आता सेकंड केस. सेकंड केसला काय म्हटलंय, पुन्हा इथं W2 काय होणार, 2 इंटू पाय इंटू F2 किती मिळते सांगा आता, 2 इंटू 3.14 इंटू 60 किती मिळाला, 628.31, बरोबर आहे का. सगळ्यांचं सेम आहे, म्हणजे बरोबर आहे, 628.31 रेडियन पर सेकंद. F2 100 आहे का, अच्छा सॉरी सॉरी सॉरी, 100 म्हणजे डबल घेऊया 628. ठीक आहे, 2 पाय एफ, पाय म्हणजे 3.14 म्हटला, इंटू हा घेतला, मिळाला 628 आर एस.
सॉरी मग अशी मी 60 समजून मी ते तसं लिहिलं होतं. ठीक आहे. आता पुन्हा Z2. आता Z2चा फॉर्म्युला काय, इथं आपल्याला झेडच म्हणतो. इथं फॉर्म्युला काय येणार, पुन्हा V/I2. किती मिळाला V/I2? V आहे 240, I2 आहे 40, म्हणजे मिळणार 6. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता झेड मिळाला आपल्याला. आता पुन्हा इथं रिलेशन काय, Z² इज इक्वल टू पुन्हा R² प्लस XL². तुम्ही लिहिताना XL1 XL2 वगैरे लिहा. आता इथं ते कन्फ्युजन होऊन मी असं लिहिलं आहे. तर Z², झेड किती आहे, 6चा स्क्वेअर 36 इज इक्वल टू काय म्हणणार, R² प्लस XL म्हणजे पुन्हा ω/L2, ओमेगाचा स्क्वेअर. 6 to 8 चा स्क्वेअर किती आहे बघा, आज मिळेल का? $394,384 इंटू पुन्हा L². ठीक आहे. हा झाला इक्वेशन 2. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. आता आपल्याला काय पाहिजे बघा, L² आणि R². म्हणजे आपण R आणि L फाइंड करायचं. म्हणून काय करणार यामध्ये, या दोन मध्ये काय असते बघा, जर इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 करा, काय होईल मग, ठीक आहे. इथं म्हणतो मी आता काय, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. ठीक आहे. मग इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय, 36 मायनस 16 20 इज इक्वल टू काय मिळेल, 394,384 मायनस 98596. 394,384 minus 98596, 295788 L² असा मिळेल. बरोबर. Therefore L² काय मिळणार, किती मिळतंय, 20/, काय मिळतंय, काय मिळतंय. जर आता समजा तुम्हाला आता काहीतरी 10 वगैरे काहीतरी मिळत असेल, ठीक आहे, तर किती 10 किती आहे, मायनस किती आहे, 10 मायनस किती आहे, फक्त सांगा पहिला, मग तुम्हाला सांगतो काय करायचं अशा वेळी. 10 किती आहे, 10 मायनस किती आहे, -5 काय ते मिळाला. ठीक आहे. ENG बटन प्रेस करा. ENG म्हणून बटन एक असतं बघा, 7 नंबरच्या वरच्या बाजूला असतं, 7 किंवा 8 नंबरच्या वरच्या बाजूला. नाही कसं, आपल्याला 3, 6, 9 या फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणून मी तुम्हाला, म्हणजे -3 असेल, -6, -, असेल ते चालेल आपल्याला. तो जो 7 किंवा 8च्या वर आहे तो प्रेस करा, मग तो तुम्हाला काय मिळते सांगा आन्सर. करताय का नाही, झोपला काय सगळे? असू दे, हे असंच ठेवा वाटल्यास. 10 -6 आला, ठीक आहे सानिका, पण त्याच्या आधीचा नंबर पण चेंज होणार ना आता.
67.61 आहे. ठीक आहे, असं मिळालं आपल्याला इथं. हा झाला L2 म्हणजे L चा स्क्वेअर झाला. देअरफॉर L काय मिळणार मग, रूट करा, स्क्वेअर रूट जो काय आन्सर मिळतो डायरेक्ट स्क्वेअर रूट बटन प्रेस करायचं, इक्वल टू करायचं, डायरेक्ट आन्सरचा स्क्वेअर रूट मिळतो. तुमचा आपण कॅल्सीचा एक क्लास ठेवूया आपण एक दिवस. 8.22 10⁻³ म्हणजे त्याला म्हणतो आपण मिली हेनरी. ठीक आहे, हा झाला एलचा पाडा. तुम्हाला आर फाइंड करायचा आहे तर डायरेक्ट हे सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूटिंग एल इज इक्वल टू 8.22 मिली म्हणजे इंटू 10⁻³ इन इक्वेशन 1 किंवा 2 कोणताही टाका. काय मिळेल मग, इक्वेशन टाका 16 इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय 98596 इंटू 8.22 इंटू 10⁻³ काय मिळते बघा. सिक्स्टीन इज इक्वल टू प्लस किती मिळते, हा 98596 इंटू 8.22 इंटू 10⁻³ लवकर करा, 1 मिनिटात बंद पडेल. मला सगळं परत टाईप करावं लागेल लवकर. एल कसा काढला, अरे बरं सांगतो थोड्या वेळाने, पहिला हे करा नाही ते सगळं जाईल. मला परत टाईप करावं लागेल. हे किती मिळते 810 नक्की बरोबर मिळालंय का. अरे सॉरी एल स्क्वेअर आहे ना इथं. एल स्क्वेअरचा व्हॅल्यू टाका. एल स्क्वेअर किती होता 67.61 इंटू 10⁻⁶. किती मिळते सांगा लवकर लवकर. 98596 इंटू 67.61 इंटू 10⁻⁶. एल स्क्वेअर आहे ना तिथं. एल स्क्वेअर म्हणजे हा होता इथं टाकला. लवकर लवकर 6.66 16 - 6.66